आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितली आहे. म्हणजे आपला रोजचा जो दिनक्रम आहे तो कसा असावा, कधी उठावं, कधी झोपावं, पूर्ण दिवसभरामध्ये काय करावं. त्यानंतर ऋतुचर्या सांगितली आहे. म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार कसं राहावं, कसं वागावं, काय खावं, काय प्यावं. तर आपल्या भारतामध्ये 6 ऋतू आहेत. म्हणजेच आपला जो आहार-विहार जो आहे तो ऋतू, देश, काल, बल यानुसार असावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. जेव्हा एक ऋतू संपून दुसरा ऋतू सुरू होतो म्हणजे अ, ऋतूंचं ट्रान्झिशन व्हायला सुरुवात होते, तेव्हा आपल्या आहार आणि विहारामध्ये अतिशय काळजीपूर्वक आपल्याला बदल करावे लागतात. तर हे ऋतू एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाणे म्हणजे जो काळ असतो त्या काळाला ऋतुसंधी म्हणतात. तर साधारणतः 15 दिवसांचा हा काळ असतो. जसं की आता सध्या शरद ऋतू सुरू आहे आणि पुढचा येणारा जो ऋतू आहे तो हेमंत ऋतू आहे. तर शरद ऋतूचे शेवटचा एक आठवडा आणि हेमंत ऋतूचा पहिला एक आठवडा हे जे हा जो काळ आहे, हा जो पिरियड आहे जवळपास 14-15 दिवसांचा त्यालाच ऋतुसंधी असे म्हणतात. म्हणून ऋतुसंधीनुसार आपला आहार-विहार असावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ऋतुसंधी आणि यमदंष्टा, यमदंष्टा म्हणजे काय? आणि त्यामुळे काय प्रभाव होऊ शकतो, त्याचा काय साइड इफेक्ट होऊ शकतो, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वांनी दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली असणार. एका ऋतूचा शेवटचा आठवडा आणि पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला आठवडा याला ऋतुसंधी असे म्हणतात. संधी म्हणजे दोन ऋतूंना जोडणारा जो काळ असतो तोच. म्हणून या काळामध्ये आधीच्या ऋतूमध्ये जी ऋतुचर्या सांगितली असते तिचा हळूहळू त्याग करणं, एकदम ती जी ऋतुचर्या आहे ती बंद न करता तिचा हळूहळू त्याग करणं आणि जी दुसरी ऋतुचर्या आहे तिचा हळूहळू प्रारंभ करणं, क्रमाने तिची सुरुवात करणं. म्हणजेच एकदम बंद करू नये किंवा एकदम नवीन ऋतुचर्या सुरू करू नये. जर असे न केले तर त्यामुळे बरेचसे रोग उत्पन्न होतात. त्यालाच असाथमजन्य रोग असे म्हणतात. दिवाळी म्हटली की अख्ख्या घराची साफ-सफाई करणं झालं, धूळ वगैरे साफ करणं यामध्ये बरेच दिवस जातात. त्यानंतर दिवाळीमध्ये बनवलेला जो फराळ असतो, तो तेलकट असतो, मैद्यापासून बनवलेला असतो, बेसनापासून बनवलेला असतो. असे पदार्थ या फराळामध्ये असतात. त्यानंतर दिवाळीमध्ये बरेचसे फटाके फोडले जातात. वातावरणामध्ये धूर झालेला असतो. तर ह्या सर्वांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. सध्याचा जो ऋतू आहे तो शरद ऋतू आहे. आश्विन आणि कार्तिक महिन्याचे हे 2 महिने मिळून शरद ऋतू असतो आणि पुढे जो येणारा ऋतू आहे तो हेमंत ऋतू आहे, जो मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू होणार आहे. तर ह्या कार्तिक महिन्याचे शेवटचे 7 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले 7 दिवस यालाच ऋतुसंधी काळ म्हणतात. शरद ऋतू म्हणजे काय? तर ह्या काळामध्ये पित्त वाढलेलं असतं. पित्त प्रकोप झालेला असतो. बरेचसे पित्ताचे विकार बघितले जातात आणि ते विकार होऊ नये म्हणून आपण शरद ऋतुचर्येचं पालन करतो. तर हे शरद ऋतूमध्ये आपण पित्त वाढवणार नाही अशा गोष्टींचे सेवन करत असतो. म्हणजे ज्या गोष्टीने पित्ताचे शमन होईल अशा गोष्टी आपल्या आहारामध्ये असतात. जसं की चंद्राखाली आपण जे ठेवलेलं शीत पाणी असतं, ते पाणी प्यायला सांगितलं आहे. हंसोदक प्यायला सांगितलं आहे. त्यानंतर दिवसा झोपणं वर्ज्य करायला सांगितलं आहे. दही खाण्याला वर्ज्य करायला सांगितलं आहे. आणि ज्या पदार्थांनी पित्ताचं शमन होईल, ज्या औषधांनी पित्ताचं शमन होईल, अशा औषधी आणि पदार्थांचं सेवन करण्यास सांगितलं आहे. जसं की आवळा, ज्येष्ठमध. तसेच शरद ऋतुचर्येमध्ये शरद ऋतूमध्ये वाढलेलं जे पित्त असतं, त्याचं एकदाच निस्सरण व्हावं यासाठी विरेचन हे पंचकर्म सांगितलं आहे. जेणेकरून ह्या वाढलेल्या पित्ताचा त्रास आपल्याला, आपल्या आरोग्याला होऊ नये. आणि अ, पुढे येणारा जो हेमंत ऋतू आहे, तो ऋतू थंड आहे, शीत ऋतू आहे. हेमंत ऋतुचर्येमध्ये कोष्ण जलाचं सेवन करण्यास सांगितलं आहे. त्याची दिनचर्या, त्याची ऋतुचर्या ही थोडीशी वेगळी आहे. आणि शरद ऋतू जो आहे तो उष्ण ऋतू आहे आणि येणारा हेमंत ऋतू जो आहे तो थंड ऋतू आहे.
म्हणून ह्या ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जेव्हा आपलं शरीर देखील ट्रान्सफर होतं, तेव्हा आपल्या आहारामध्ये, विहारामध्ये आपल्याला काळजीपूर्वक असे बदल करावे लागतात. शरद ऋतूमध्ये थंड पाणी पिलेलं चालतं, परंतु हेमंत ऋतूमध्ये आपल्याला उष्ण जल प्यावं लागतं. आणि जर आपण हे असे बदल केले नाही, तर आपल्याला असाथ्यजन्य असे व्याधी होऊ शकतात. ॲलर्जिक प्रॉब्लेम उद्भवू शकतात. सर्दी, खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन देखील होऊ शकतात आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस देखील होऊ शकतात. यामध्ये हार्टशी रिलेटेड, हाय बीपी यासारखे जे व्याधी असतात ते देखील उद्भवू शकतात. बऱ्याच जणांना ह्या काळामध्ये हार्ट अटॅक येणं, बीपी एकदम वाढल्यामुळे स्ट्रोक येणं, अशा घटना देखील बघितल्या जातात. जर आपण आधीचे 3-4 वर्षाचा जर विचार केला, तर कोव्हिडचा जो पीक होता, तो ह्याच काळामध्ये बऱ्याच वेळा बघितला गेला. जसं की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये म्हणजे कार्तिक महिन्याचे शेवटचे 7 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले 7 दिवस. त्यानंतर मार्च, एप्रिल म्हणजे वसंत ऋतू संपल्यानंतर येणारा ग्रीष्म ऋतू. त्यानंतरचा पीक होता तो ग्रीष्म ऋतू संपल्यानंतर येणारा वर्षा ऋतू. तर ह्या वातावरण परिवर्तनाचा प्रभाव हा खरंच आपल्या आरोग्यावर होतो. ह्या काळामध्ये आपली जी इम्युनिटी असते ती कमी झालेली असते. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे कुठलाही व्याधी लवकर जडतो. दिवाळीमधील साफ-सफाई केल्यामुळे आलेला थकवा, त्या ठिकाणी असलेली धूळ वगैरे, त्यानंतर आपण बनवलेला फराळ जो मैदा, बेसन पीठ आणि तिखट, मसाले यासारख्या पदार्थांनी बनलेला असतो, तळलेला असतो. त्यानंतर फटाक्यांचा भरपूर प्रमाणात असलेला धूर, कारण की आजकालचे जे फटाके असतात ते अतिशय धूर करतात. तर त्यामुळे ॲलर्जी प्रॉब्लेम, अस्थमा प्रॉब्लेम तसेच दिवाळीची कामं, थकवा यामुळे आलेला स्ट्रेस या सर्वांचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. आता आपण बघूयात, की यमदंष्ट्रा म्हणजे काय? इतर जे ऋतू असतात, एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत जाणे त्याला ऋतुसंधी म्हणतात. परंतु जेव्हा शरद ऋतूतून आपण हेमंत ऋतूमध्ये प्रवेश करतो, ह्या काळाला यमदंष्ट्रा असं म्हणतात. तर हा जो काळ आहे, त्याला यमदंष्ट्रा का म्हणतात ते आपण बघूयात. यम म्हणजे काय? जो मृत्यूचा देवता आहे आणि दंष्ट्रा म्हणजे दात, जबडा. तर यमाचा जबड्याचा हा काळ असतो. जे लोकं ह्या काळामध्ये पथ्य पालन करणार नाही, अशा लोकांना साक्षात यम घ्यायला येतो, असं म्हटलं जातं. यमदंष्ट्रा याचा उल्लेख आयुर्वेदातील एकदम महत्त्वाच्या अशा शारंगधर संहितेमध्ये केला आहे. आणि ह्या यमदंष्ट्रातून वाचण्यासाठी म्हणजे ह्या यमाच्या दाढीतून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे स्वल्प भोजन, अल्प भोजन. अल्प म्हणजे थोडं भोजन नव्हे, तर आपल्याला जी भूक आहे त्याच्यापेक्षा कमी भोजन, कमी जेवण करणं. हा अतिशय सोपा असा उपाय जर तुम्ही केलात, तर नक्कीच यमाच्या जबड्यातून वाचू शकता. कार्तिक महिन्याचे शेवटचे जे 8 दिवस असतात ते आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले 7 दिवस असे मिळून या 15 दिवसाच्या काळाला यमदंष्ट्रा असे म्हणतात. यमाच्या जबड्यातून वाचायचं असेल तर अल्प प्रमाणात भोजन करावे. जर आपण ह्या काळामध्ये पथ्य पालन केलं नाही, तर अशा वेळी आपल्याला अकाल मृत्यू येऊ शकतो असं सांगितलं आहे. तर आपल्याला शतायुनंतर जो मृत्यू येतो, जो नैसर्गिक मृत्यू असतो त्याला कालमृत्यू म्हणतात. जर आपल्या प्रज्ञापराधामुळे जर आपल्याला खाण्यापिण्यावर कंट्रोल झालं नाही, नियमांचं आपण जर पालन केलं नाही, चुकीच्या गोष्टींचा स्वीकार केला, तर यामुळे आपल्याला अकाल मृत्यू येऊ शकतो. म्हणूनच आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करतो, जेणेकरून आपण अकाल मृत्यूपासून वाचावे. यमराज देखील धर्मदेवता आहे. धर्म म्हणजे ज्यामध्ये धारण केलं जातं, तर कशाचं? यम आणि नियमांचं. म्हणून जो यम आणि नियमांचं पालन करेल, त्यांचं धारण करेल, स्वीकार करेल, अशा लोकांना अकाल मृत्यूपासून भय नसतं. परंतु जो यम नियमांचं पालन करणार नाही, तो अधर्मी मानला जातो आणि अशा लोकांना अकाल मृत्यू येण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा वेळी यम जे आहेत ते स्वतः अशा लोकांना घ्यायला येतात असं म्हटलं जातं आणि यमाच्या हातामध्ये जो दंड असतो, तो दंड अशा व्यक्तींना मारून तो व्यक्तीला आपल्या सोबत घेऊन जातो. म्हणून शरद ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्याचे पहिले 7 दिवस
हा जो काळ आहे तो यमाचा आहे. म्हणजे अ, आजपासून 8 नोव्हेंबर पासून पुढे येणाऱ्या 15 दिवसांपर्यंत हा जो काळ आहे तो यमाचा आहे. आणि ह्या काळामध्ये आपल्या शरीरातील साधक पित्त खराब झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला कार्डियाक अरेस्ट, ब्रेन स्ट्रोक यासारख्या एमर्जन्सी सुद्धा उद्भवू शकतात. म्हणूनच ह्या काळामध्ये आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच गुरू पदार्थांचं सेवन करू नये. जे पचायला जड आहे असे पदार्थ खाणे टाळावे. आपला जो आहार आहे तो अल्प ठेवावा. अति प्रमाणामध्ये आहार करू नये. अति प्रमाणामध्ये जर आहाराचं सेवन केलं तर यामुळे सुद्धा साधक पित्त खराब होऊ शकतं. म्हणून अल्प आहार म्हणजे आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी जेवण करावं. तर अशा प्रकारे यमाच्या जबड्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल, तर तुम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक यू.